आणि आता पावसाची सुरुवात झाली. जसा बरेच जणांनी चढणीचे मासे खाल्ले आहेत, तर आमच्याकडे पण चढणीचे मासे आहेत, तर तुमका दाखवतोय. आम्ही काय टेस्ट करूक नाही होतो, तर आम्ही म्हणजे आईन आणि टेस्ट करूक नाही होते. तर हे बघा दादा, असं आहे काय, मासे आणलो नदीचे. हा, तुझीच आता आठवण काढलेली, म्हटलं जय असल्यावर खुश होणार होतो. आणि तितक्यातच तुझा फोन येलो. काय करतं? कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आता पावसाची सुरुवात झाली. जसा बरेच जणांनी चढणीचे मासे खाल्ले आहेत, तर आमच्याकडे पण चढणीचे मासे आहेत, तर तुमका दाखवतोय. आम्ही काय टेस्ट करूक नाही होतो, तर आम्ही म्हणजे आईन आणि टेस्ट करूक नाही होते. तर हे बघा चढणीचे मासे पहिलेच घराकडे इल्लेले असत. जिता अरे जिवंता नाही हल्ला ना, जिता असले डोळ आलं इथं काय नाही. हो वाटतं नरम झाला तर असं वाटलं जिता असल्यासारखे. हो, असं वाटलं फडफडल्यासारखे. हो, या बया पण हलवता. आता धरूक गेलेले होत काय? दुपारी गेलेले. खयचे मासे आई? काळुंद्रा. काळुंद्रा मासे होते बघा. मी पहिल्यांदाच बघले हातात घ्या. म्हणजे म्हणतात तर ऐकलंस का फक्त दुसऱ्यांकडनं? हा, बाजारात बघलेली, पण ते नंतर एकाच काहीतरी ह्याच्यातली असतं ते पाले चिलापे का काहीतरी ते काळुंद्रा म्हणा ऐकतात म्हणा. आणि हे टोळ टोळ बरेच वेळा बघलेले, काळुंद्रा बघ होते. ओके, आता काय बनवता याचा? चटणी करू याची. टिकला करे टिकला. मालवणी पद्धतीत चटणीच्या माशाचा टिकला जय असल्यावर खाणं असतं. खुश जाणं असतं. मासे बघून खुश जाणार असतं. ओ भाई करीत राहणं असतं. आता काय करतलं? आता हे साफ करूया आणि नंतर मग वाटप काढूया. ओके, चला. दादा, असं आहे काय, मासे आणलो नदीचे. हा, तुझीच आता आठवण काढलेली, म्हटलं जय असल्यावर खुश होणार होतो. आणि तितक्यातच तुझा फोन येलो. काय करतं? थांबा, किती वाजता पोचलं? सकाळी 6 वाजता मम्मी ना 7:15 पोचलं, पण दादाच्या फोनवर फोन केले तर उचलत नव्हतो. पण नंतर तुमच्या फोनवर केलं तर तुम्ही उचललाच नाही. नंतर काकांनी उचललेली सांगितले त्यांना पोचले घरात म्हणून. हा, आणि बसा गावलेला. होय, वर बसलेलं. हा, काय खाल्लं? वडापाव आणि खीर. हा, थंडी लागलेली? नाही, गरम होत होता. हा, थांबा, दादाकडे देते. पाऊस आज भरपूर होतो. थांब देते. हॅलो, काय करतं? काय नाही, ब्लॉग चालू आहे. आणि सगळ्यांचा प्रश्न होतो जय एकटो गेलो काय, कोणाबरोबर पाठवलाय? हा, बघितलं मी. कोण होती ती? तुझ्या मामाकडची ना? मामाकडची ना? मामा होते, मामा. हा, चला, जेवण झाला? आता करतो. आजी बरी आहे? होय. खाता काय? खाता ना, पाणी आणि पेस्ट बस. हा, चला. एवढं बस. चला, तर मासे साफ करतोय. चला, बाय. ब्लॉग बघू द्याचो. चल मग. कमेंट वाचले आजच्या ब्लॉगचे? चल मग. मंडळी, जयचा फोन येऊन गेलेला आहे आता जस्ट. आठवण काढू आणि नेमकं त्याचा फोन येलो. आता आपण कामाकडे बोलूया. चला, मासे सुटी करू स्टार्ट झालेला असा. आड्यावरती मस्त. आणि रका कशा लावतो ताई? रका कशा नदीचे मासे बुळबुळीत असतात, तर ते रकेक लावलं का हातात नसा टाकलंच नाही. सध्या सगळ्यांच्या घराकडे प्लेटीने रका ठेवलेली असते. मासे साफ कर.
असले मासे आम्ही पहिल्यांदाच करतो काळुंदराचे. हे बघा पीस पण मोठे असतात एकदम, हे बघा, आणि एकदम फ्रेश. हे बघा असं थोडं शपटेक लाव भया आणि हडेच्या हाताक लाव भाई वायकराचा. सगळं झालेलं आहे आणि बनवायचा टायमिंग आलेला आहे. सिंपल सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे एवढा काय डिटेल मध्ये सांगत नाही आणि काय घरी बनते तेच दाखवतोय तुम्हाला. फक्त मजा असते काय दरवर्षी पहिल्या म्हणजे पावसातले चढणीचे मासे, ते चढणीचे मासे, हा ते चढणीचे मासे आज आमच्या घरी बनत आहेत. तुम्ही बनवलात काय नाही ते कमेंट करून मात्र नक्की सांगा. कालच्या पावसात तर बनवलेलेच असतं, पहिल्या पावसातच मासे चढले गेले. आज पडलं असतं तर पूर्ण भरून झालं असतं. घरूची उत्सुकता खूप मोठी असता. घरात राहून करूची तर असता महिलांका, पण त्याच्यापेक्षा जास्त धरूची असता पुरुषांका. बरेच जण धरतात. नक्कीच लोक कोरला झाला रेड अलर्ट चालला नाही. तेवढं पडक नाही, रेड अलर्टच्या मनात पाऊस पडक नाही. त्यानं काल पाऊस पडला, काल खूप पडलो. काल तर सगळं पाणीच भरलेलं कोपऱ्याने, त्याच्यामुळे कुठले जास्त भाव. आपलं वाटतं ना ह्याच्यात काय आहे, सुकी मिरची, धने, लसूण आणि आपला कांदा खोबरा इतक्याच. त्याच्यात मिक्सरचा भांडा धुवून पाणी घालायचं. आमच्यापेक्षा चटणीच बरी लागता. हा, गावठी माशाची चटणी, गावठी माशाची कढी बरी नाही लागणार. आपले पेढी आहे, बांगड्याचं सार जातं बरा. पाणी थोडाच घाली, मासे शिजणे इतके. कारण हे बघा पीस बरेच आहेत, बघू शकताय तुम्ही. पावसाळा सुरू झाला तर गरम पाणी पिवा सगळ्यांनी. गरम पाणी पिवा, ही आईची व्यवस्था बघा आणि ठरवा. कालपासून ताप येता. मी तर चालू केलंय, मी मस्त कालपासून गरम पाणी पिऊ स्टार्ट केलेला. मी पण रात्री गरमच पिलंय, कारण कालपासून तापाक सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या. ताप काढूच्या आधी पावसाचा आनंद घ्यावा यंदाचा. गरम पाणी पिवा. मीठ टाकाय आणि कोकम महत्वाचा सगळ्यात. कोकम नाही मासे केलं. आता एक उकळी काढूया आधी. आता अशी कोथिंबीर काय घेऊ नको, ओली कोथिंबीर 50 रुपये पेंडी. महागाई कोथिंबीरीच्या वाटेक जाता कामाने. टोमॅटो झाले 60 रुपये, 50-60 रुपये. आदल्या दिवशी मी आणला 20 रुपये, दुसऱ्या दिवशी लगेच 50 रुपये. एक उकळी काढूया, नंतर मासे टाकूया त्याच्यात. कढईत तर उकळी इलेली आहे आणि आता आपण हे मासे टाकूया त्याच्यात. त्याच्यात मी थोडंसं अजून पाणी टाकते, जरासं मासे डुबा आहे. आणि एक आता 5 मिनिटं शिजायला द्यायचा.
अशी झाली आता. A few moments later. मंडे डायरेक्ट आता भेटतोय तुम्हाला जेवायच्या टायमिंग वरतीच, कारण मी गेलो होतो भाड्याला. टाइम एवढा झालाय बघू शकता, म्हणजे जेवायचं किती आहे. आत्ता आलोय जस्ट. येईपर्यंत कढी कढली आणि कढी चालू असं आहे बघू शकताय. आणि आईने चालू केलेलं आहे. कशी आई खाऊन बघते. मस्त जबरदस्त. नदीच्या माशाची चवच वेगळी असता. मस्त एक नंबर. या मंडळी जेवायला. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघायला गेला तर आता आपली लाईट डिम झालेली आहे, म्हणजे गेली आणि डायरेक्ट डिम झाली आता येताना. सो आता मला वाटतं रात्रभर मच्छर आपल्याला का सतवणारच आहे, कारण एकदा गेली काही येत नाही आणि डिम वगैरे अशी आली तर मग सकाळपर्यंत अशीच राहते. तर काय नाही, करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.